नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल। हा आपला महाराष्ट्राचा भूगोल या घटकावरचा व्हिडिओ आहे। यामध्ये आपण आतापर्यंत एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। चला या लवकर आपण या घटकावर किंवा महाराष्ट्राचा भूगोल या घटकावर यापूर्वी देखील किंवा परवा दिवशी एक व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामध्ये देखील आपण जवळपास 50 प्रश्न कव्हर केलेले। तो देखील व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तो पाहिला असेल तो देखील पाहून घ्या। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। सुरू करूयात आजच्या व्हिडिओला। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची किती प्रशासकीय विभागामध्ये विभागणी झाली आहे? आपल्या महाराष्ट्राची एकूण किती प्रशासकीय विभागामध्ये विभागणी झाली आहे असं विचारलेलं आहे। चला त्या सर्वांनी उत्तर याचं, महाराष्ट्राची एकूण किती प्रशासकीय विभागामध्ये विभागणी झाली आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6। आपल्या महाराष्ट्र राज्याची एकूण 6 प्रशासकीय विभागामध्ये विभागणी झालेली आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 6। आता हे 6 विभाग कोणते कोणते हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। यामध्ये किंवा या 6 प्रशासकीय विभागामध्ये पहिला विभाग कोणता आहे तर पहिला विभाग आहे कोकण। कोकण हा पहिला प्रशासकीय विभाग आहे। यामध्ये एकूण जिल्हे आहेत 7 जिल्हे आणि तालुके देखील लक्षात ठेवा। यावर बऱ्याच पुढे पाहिलंच तुम्ही की यावर देखील जिल्हे आणि तालुक्यांवर देखील बऱ्याच वेळेस बऱ्याच पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत। कोकणामध्ये एकूण जिल्हे आहेत 7। त्यानंतर दुसरा विभाग आहे पुणे। पुण्यामध्ये एकूण जिल्हे आहेत 5। तिसरा विभाग आहे नाशिक। तिसरा विभाग आहे नाशिक। नाशिकमध्ये देखील जिल्ह्यांची संख्या 5 एवढीच आहे। चौथा प्रशासकीय विभाग तो आहे नागपूर। तो आहे नागपूर। नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे किती आहेत? तिथे आहेत 6 जिल्हे। त्यानंतर पाचवा आहे अमरावती। पाचवा आहे अमरावती हा प्रशासकीय विभाग। यामध्ये एकूण जिल्हे आहेत 5 आणि 6वा आहे औरंगाबाद। 6वा आहे औरंगाबाद किंवा आता छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद। यामध्ये जिल्हे आहेत 8। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। पुढचा प्रश्न, 1 जुलै 1998 रोजी डॅश या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले। 1 जुलै 1998 या दिवशी कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं असं आपल्याला विचारलेलं आहे। यामध्ये हा जो उस्मानाबाद आहे, उस्मानाबाद मधून लातूर जिल्हा निर्माण झाला होता। हा कधी झाला होता तर हा 16 ऑगस्ट। हा जिल्हा 16 ऑगस्ट 1982 या दिवशी निर्माण झालेला आहे। त्यानंतर भंडाऱ्यामधून गोंदिया हा जिल्हा आणि परभणीमधून हिंगोली हा जिल्हा निर्माण झालेला आहे। परभणीमधून हिंगोली हे कधी झालेत तर हे दोन्ही जिल्हे जे आहेत ते 1 मे 1999 या दिवशी निर्माण झालेले आहेत। राहिलं धुळे, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 धुळे हे याचं उत्तर असेल। धुळ्यामधून 1 जुलै 1998 या दिवशी नंदुरबारची निर्मिती झालेली आहे। आणि याच दिवशी म्हणजे 1 जुलै 1998 या दिवशी धुळ्यातून नंदुरबार झाला आणि अकोल्यातून वाशिम देखील याच दिवशी निर्माण झालेला आहे। अकोल्यातून वाशिम। उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 धुळे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती तालुके आहेत असं विचारलेलं आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या एकूण तालुक्यांची संख्या किती आहे याचं बरोबर उत्तर असेल यापैकी कोणतंच नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 358 तालुके आहेत। जवळपास 358 तालुके। उत्तर आहे 358। आपल्या महाराष्ट्रामध्ये 358 तालुके आहेत। आता जर असं विचारलं की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तालुके आहेत तर 2 जिल्हे आहेत। एक आहे नांदेड जिल्हा, एक आहे नांदेड आणि दुसरा आहे यवतमाळ। नांदेड आणि यवतमाळ या दोनही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 16 तालुके आहेत। म्हणजे सर्वाधिक तालुक्यांची संख्या नांदेड व यवतमाळ मध्ये आहे। यानंतर क्रमांक लागतो रायगडचा। यानंतर रायगडचा क्रमांक आहे। रायगडमध्ये 15 तालुके आहेत। त्यानंतर नाशिक हा जिल्हा आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील 15 तालुके आहेत। त्यानंतर जळगाव हा जिल्हा आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये देखील 15 तालुके आणि अजून एक जिल्हा आहे चंद्रपूर। या चंद्रपूर मधील देखील 15 तालुके आहेत। पण सर्वाधिक जे आहेत ते
नांदेड आणि यवतमाळमध्ये आहेत. एकूण तालुके आहेत 16. जर असं विचारलं की सर्वात कमी तालुके असलेला जिल्हा कोणता, तर एक जिल्हा आहे मुंबई शहर नावाचा. मुंबई शहर, या मुंबई शहरमध्ये एकही तालुका नाही, म्हणजे 0 तालुके आहेत. त्यानंतर क्रमांक लागतो मुंबई उपनगरचा. मुंबई उपनगरमध्ये किती तालुके आहेत, तर मुंबई उपनगरमध्ये एकूण 3 तालुके आहेत. त्यानंतर धुळ्याचा क्रमांक लागतो. धुळ्यामध्ये फक्त 4 तालुके आहेत. त्यानंतर हिंगोलीचा क्रमांक लागतो. हिंगोलीमध्ये एकूण 5 तालुके आहेत. नंदुरबार आणि वाशिममध्ये प्रत्येकी 6-6 तालुके आहेत. सर्वात जास्त नांदेड, यवतमाळ 16 आणि एकूण तालुके 358. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची कोणती सीमा चुकीची आहे? खाली 4 ऑप्शन आहेत किंवा 3 ऑप्शन आहेत. यापैकी कोणतं चुकीचं आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. कोणता पर्याय चुकीचा आहे? 4 पैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? पहिला आहे गुजरात महाराष्ट्राच्या ईशान्येला आहे. मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे. विंध्य पर्वत महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे आणि वरील सर्व. या 4 पैकी कोणतं विधान चुकीचं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला दिशा माहिती असणं आवश्यक आहे. यासाठी दिशा, बरं, गुजरात महाराष्ट्राच्या वायव्येला आहे. दिशा कोणत्याही मॅपमध्ये उत्तर दिशा दिलेली असते हे आपल्याला माहिती आहे. वर आहे उत्तर दिशा, खाली आहे दक्षिण दिशा, त्यानंतर इकडे आहे पूर्व आणि इकडे आहे पश्चिम. इकडे आहे पश्चिम दिशा. त्यानंतर असा क्रम लक्षात ठेवा. शब्द आहे अनवाणी. अनवाणी शब्द लक्षात तरी चालतं. आ फॉर आग्नेय, इथून सुरुवात करायची. न फॉर नैऋत्य, वा फॉर वायव्य आणि ई फॉर नी म्हणजे ईशान्य. अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवू शकतो. तर गुजरात कुठे आहे, तर हा जर आपला महाराष्ट्र असेल तर इथे गुजरात आहे, म्हणजे गुजरात महाराष्ट्राच्या वायव्येला आहे. म्हणजे पहिलं चुकीचं झालं. पहिलं वाक्य चुकीचं, पहिला पर्याय चुकीचा आहे. मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे. मध्य प्रदेश इकडे नाही, मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे, म्हणजे दुसरं विधान देखील चुकीचं आहे. विंध्य पर्वत महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे, हे देखील चुकीचं आहे. विंध्य पर्वत महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे आणि या विंध्य पर्वत रांगेमुळेच भारताचे उत्तर आणि दक्षिण असे 2 भौगोलिक विभाग झालेले आहेत. त्यामुळे 3ही वाक्य चुकीचे आहेत. म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. वरील सर्व चुकीचे आहेत किंवा वरील सर्व, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, मुंबई राज्य या द्विभाषिक राज्याची स्थापना कधी झाली? मुंबई राज्य या द्विभाषिक राज्याची स्थापना कधी झाली असं विचारलंय आपल्याला. तर याचं बरोबर उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1956. पर्याय क्रमांक 1. मुंबई या द्विभाषिक राज्याची स्थापना जी आहे ती 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी झालेली आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान पूर्णपणे बरोबर आहे? पुढीलपैकी कोणतं विधान पूर्णपणे बरोबर आहे असं विचारले. चला द्या उत्तराचं. पुढीलपैकी कोणतं विधान पूर्णपणे बरोबर आहे? अहमदनगर औरंगाबाद विभागापेक्षा मोठा आहे, चुकीचं आहे. पहिलं विधान चुकीचं आहे. त्यानंतर अहमदनगर महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा आहे, हे बरोबर आहे का? बरोबर आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. अहमदनगर पुण्याच्या जवळ आहे का? आपण मॅप पाहू शकतो. अहमदनगर पुण्याच्या जवळ आहे का? मॅप कुठे आपला? इथे मॅप बघा. अहमदनगर पुण्याच्या जवळ आहे का? कुठे अहमदनगर? इथे अहमदनगर आहे आणि इथे पुणे आहे. प्रश्न काय आपला? 1 मिनिट. अहमदनगर पुण्याच्या जवळ आहे, हे देखील चुकीचं आहे. आपल्याला एकच पर्याय निवडायचा, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर असेल. अहमदनगर महाराष्ट्र सर्वात मोठा जिल्हा, हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर आहे. अहमदनगर मोठं शहर नाही, तर अहमदनगर मोठा जिल्हा आहे, त्यामुळे फक्त पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपला आजचा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते? तर 1 मे 1960 या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे होते 26, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 26 हे याचं बरोबर उत्तर आहे. भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर आपल्या भारताला एकूण समुद्र किनारा जो आहे किंवा भारताची भूसीमा किती आहे? भारताची भूसीमा किती आहे? भारताची एकूण भूसीमा किती हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपल्या भारताची एकूण भूसीमा आहे 15,200 किलोमीटर. एकूण 7 देश आहेत: बांगलादेश,
चीन, भूतान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार या 7 देशांना भारताची सीमा संलग्न आहे. एकूण भूसीमा आहे 15,200. इथे विचारले समुद्र किनारा किती लाभलेला आहे, तर आपल्या महाराष्ट्राला एकूण 7,517 किलोमीटर एवढ्या लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 7,517 किलोमीटर हे याचं बरोबर उत्तर असेल. महाराष्ट्राच्या मुख्य भूमीला किती समुद्र किनारा आहे, तर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य भूमीला बेट वगळून मुख्य भूमीला जवळपास 6,100 किलोमीटर एवढा समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि बेटांसहित हा किती आहे, तर बेटांसहित हा समुद्र किनारा जवळपास 7,517 किलोमीटर एवढा आहे. जर असं विचारलं की महाराष्ट्रामधल्या किती राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे, तर असे बघा, पहिलं राज्य येईल गुजरात. क्रम लक्षात ठेवा, पहिलं गुजरात आहे, दुसरं महाराष्ट्र आहे, त्यानंतर कर्नाटक आणि केरळ, आणि इथे छोटंसं राज्य आहे गोवा. म्हणजे अरबी समुद्राला 5 राज्य आहेत आणि इकडे तामिळनाडू 1, त्यानंतर आंध्र प्रदेश, ओडिसा आणि वेस्ट बेंगॉल इकडे 4, अशा एकूण 9 राज्यांना भारतामध्ये समुद्र किनारा लाभलेला आहे. मूळ प्रश्न त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. आपल्या भारताला एकूण 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत असं विचारलेलं आहे. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 36. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्र राज्यास किती किलोमीटर लांबीची सागरी किनारा किंवा किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 720 किलोमीटर लांबीचा. त्यानंतर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की अहमदनगर जो आहे, अहमदनगर हा आपल्या महाराष्ट्रामधला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. याचं क्षेत्रफळ आहे जवळपास 17,413 चौरस किलोमीटर. काही पुस्तकामध्ये याचं असं दिलेलं आहे 17,048 चौरस किलोमीटर. त्यामुळे पर्यावरण निवडायचं 17,400 की 17,048. हा आहे आपल्या महाराष्ट्रामधला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा. इथे विचारले दुसऱ्या क्रमांकाचा, तो आहे पुणे हा जिल्हा. या पुण्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 15,643 चौरस किलोमीटर. यामध्ये तिसरा क्रमांक लागतो नाशिकचा. नाशिकचं एकूण क्षेत्रफळ किती आहे, ते आहे 15,530 चौरस किलोमीटर. चौथा क्रमांक लागतो सोलापूर जिल्ह्याचा. सोलापूर या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 14,895 चौरस किलोमीटर. आणि पाचव्या क्रमांकावर आहे गडचिरोली हा जिल्हा. याचं एकूण क्षेत्रफळ आहे 14,412 चौरस किलोमीटर. त्यामुळे आपलं उत्तर काय असेल, दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा तो आहे पुणे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं याचं बरोबर उत्तर असेल. हे झाले क्षेत्रफळाने सर्वात मोठे जिल्हे. जर आपल्याला इथं असं विचारलं की क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा कोणता आहे, क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा तो असेल मुंबई शहर. मुंबई शहर हा आपल्या महाराष्ट्रामधला क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. क्षेत्रफळ आहे 157 चौरस किलोमीटर. दुसरा क्रमांक लागतो मुंबई उपनगरचा. मुंबई उपनगरचं एकूण क्षेत्रफळ आहे 446 चौरस किलोमीटर. तिसरा क्रमांक लागतो भंडारा या जिल्ह्याचा. भंडाराचं एकूण क्षेत्रफळ आहे 3,895 चौरस किलोमीटर. त्यानंतर चौथा क्रमांक आहे हिंगोली हा जिल्ह्याचा. हिंगोलीचं एकूण क्षेत्रफळ आहे 4,524 चौरस किलोमीटर. आणि यामध्ये पाचवा क्रमांकाचा जिल्हा आहे नंदुरबार. नंदुरबारचं एकूण क्षेत्रफळ आहे 5,034 चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न, कोणत्या विभागामध्ये समान तालुके किंवा सारखे जिल्हे इथे समान किंवा सारखे जिल्हे आहेत. खाली प्रशासकीय विभागांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी आपल्याला सांगायचं की कोणत्या विभागामध्ये सारखे जिल्हे आहेत. तर आपण पाहिलं आताच की एक जिल्हा आहे किंवा आपण यापूर्वी देखील पाहिलेलं आहे 3 डिव्हिजन आहेत, ज्यामध्ये प्रत्येकी 5-5 जिल्हे आहेत. कोणते कोणते डिव्हिजन, त्यामध्ये एक आहे नाशिक, त्यानंतर एक आहे पुणे आणि एक आहे अमरावती. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 नाशिक, पुणे, अमरावती हे याचं बरोबर उत्तर असेल. कोकण डिव्हिजन, कोकणमध्ये एकूण 7 जिल्हे आहेत. त्यानंतर पुणे डिव्हिजन, पुण्यामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. त्यानंतर नागपूर डिव्हिजन, नागपूरमध्ये एकूण 6 जिल्हे आहेत. अमरावती डिव्हिजन, अमरावतीमध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. नाशिकमध्ये एकूण 5 जिल्हे आणि औरंगाबादमध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. समान आहेत पुणे,
अमरावती आणि नाशिकमध्ये म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत? आपण आताच पाहिलेलं आहे नांदेड आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 16 असे सर्वात जास्त तालुके आहेत. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली? आपल्या महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली? चला त्या उत्तराचं आपल्या महाराष्ट्राची निर्मिती कधी झालेली आहे. ओके, तर याचं बरोबर उत्तर आहे यापैकी नाही. आपला महाराष्ट्र जो आहे तो 1 मे 1960 या दिवशी निर्माण झालेला आहे. त्यामुळे हे तीनही ऑप्शन चुकीचे आहेत किंवा योग्य नाहीत. पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवताली कोणते जिल्हे आहेत? बघा मॅप पण आहे. त्या उत्तराचं, घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवताली कोणते जिल्हे आहेत? नगर कुठे आहे? हा बघा इथे आहे अहमदनगर हा जिल्हा. हा प्रश्न MPSC मध्ये आलेला आहे. हा आहे अहमदनगर हा जिल्हा. या जिल्ह्याच्या सभोवताली असलेले जिल्हे आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सांगायचे आहेत. बघा नाशिक आहे का? आहे. जालना आहे का? जालना सीमास्त्र नाही, त्यामुळे पहिला ऑप्शन आपला चुकीचा असेल. जालना हे अहमदनगर शेजारी नाही. त्यानंतर पहिला ऑप्शन आपला कट झाला. दुसरं बघा औरंगाबाद. औरंगाबाद आहे का? आहे औरंगाबाद. जालना इथे पण जालना आलं म्हणजे दुसरा देखील पर्याय चुकीचा आहे. तिसरा बघा, तिसरा आहे पहिला नाशिक. नाशिक आहे का? आहे. औरंगाबाद, त्यानंतर औरंगाबाद येतो. त्यानंतर बीड यायला पाहिजे, बीड आहे. त्यानंतर उस्मानाबाद आहे. त्यानंतर सोलापूर, त्यानंतर पुणे, त्यानंतर ठाणे म्हणजे पर्याय क्रमांक 3 नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, ठाणे हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, जिल्हे व त्यांचे निर्मिती वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा. इकडे आपल्याला जिल्हा दिलेला आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला निर्मिती वर्ष दिलेलं आहे. या आधारे आपल्याला खालीलपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. आपण आत्ताच पाहिलं होतं की लातूर जिल्हा जो आहे हा उस्मानाबाद या जिल्ह्यामधून 1982 मध्ये 16 ऑगस्ट 1982 या दिवशी निर्माण झालेला आहे. त्यामुळे ड चं काय असेल? ड चं 2 पाहिजे. ड चं 2 इथे 2 ठिकाणी आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 आपलं कटोळ, कारण इथे ड ला 1 म्हटलेलं आहे. त्यामुळे हे चुकलं किंवा हे चुकीचे पर्याय आहेत. त्यानंतर बघा आता गडचिरोली. गडचिरोली हा जो जिल्हा आहे किंवा गडचिरोली आपण पहिला घेऊयात गोंदिया. गोंदिया जिल्हा जो आहे हा भंडारा जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे. 1 मे 1999 या दिवशी 1 मे 1999 या दिवशी आय थिंक गोंदियातून भंडारा जो आहे तो डेट मला आठवत नाही. डेट बघा काय आहे ते, डेट सांगा. उत्तर द्यायचं काय उत्तर असेल? वाशिम अकोल्यामधून 1 जुलै 1998 या दिवशी निर्माण झालेला आहे म्हणजे ब चा आपल्याला इथे 4 पाहिजे. ब चा 4 कुठे आहे? या 2 पैकी, तर इथे आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं याचं बरोबर उत्तर असेल. 3, 4, 1 आणि 2 पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावा. एकाच नावाचे तालुके व जिल्हे म्हणजे इकडे जिल्हा दिलेला आहे आणि इकडे तालुका दिले. इकडे इथे चुकलं ना, इथे तालुका पाहिजे. हा तालुकाचा ऑप्शन आहे आणि इकडे जिल्हा आहे. हे जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये याच नावाचा तालुका आहे असं विचारलेलं आहे. खेड नावाचा तालुका जो आहे तो खेड नावाचा तालुका आहे. हा तालुका एकतर रत्नागिरीमध्ये पण आहे आणि पुण्यामध्ये पण आहे म्हणजे अ चं 2 असेल. अ चं 2 जोड येईल. कर्जत रायगडमध्ये देखील आहे आणि नगरमध्ये देखील आहे म्हणजे ब चं 1 यायला पाहिजे. ब चं 1 यायला पाहिजे. त्यानंतर कळंब तालुका उस्मानाबाद देखील आहे आणि यवतमाळ मध्ये देखील आहे. कळंब तालुका उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पण आहे आणि यवतमाळ मध्ये देखील आहे आणि नांदगाव तालुका नाशिक आणि अमरावती मध्ये आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 2, 1, 4, 3 हे याचं बरोबर उत्तर असेल.
हे सगळे प्रश्न जे आहेत ते आतापर्यंत एमपीएससीने विचारलेले प्रश्न आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक प्रश्न बघा. अशाच पद्धतीने प्रश्न वारंवार विचारले जातात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाही किंवा नाहीत. 3 विधान दिलेत, त्या आधारे आपल्याला 4 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. काय म्हटले? अ विधान आहे, 15 ऑगस्ट 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन झाले. हे 15 ऑगस्ट 1999 नाही, तर ही डेट आहे 1 मे 1999 या दिवशी परभणी जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे आणि परभणीमधून हिंगोली हा जिल्हा निर्माण झालेला आहे. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते बरोबर नाही. हिंगोली कयाधू नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे अगदी बरोबर आहे. वसमत तालुका परभणी जिल्ह्यामध्ये आहे, हे चुकीचं आहे. हा जो वसमत तालुका आहे, हा वसमत तालुका हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुका आहे. वसमत सोबतच एकूण 5 तालुके हिंगोली जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामध्ये पहिला आहे हिंगोली इटसेल्फ, त्यानंतर वसमत, औंढा नागनाथ, सेनगाववर असं एक आहे आणि कळमनुरी, असे एकूण 5 तालुके हिंगोलीमध्ये आहेत. वसमत देखील हिंगोलीमध्येच आहे, त्यामुळे क देखील चुकीचं आहे. म्हणजे अ आणि क ही 2 विधानं चुकीची आहेत. पर्याय क्रमांक 2 हे आपलं याचं बरोबर, पर्याय क्रमांक 3 अ आणि क चुकीचं आहे. हे उत्तर असेल आपलं ब बरोबर आहे. हिंगोली कयाधू नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधाने पहा. अ विधान आहे, औरंगाबाद शहर जालना जिल्ह्याच्या पश्चिमेला आहे. ब विधान आहे, उस्मानाबाद जिल्हा जालना जिल्ह्याच्या उत्तरेला आहे. क विधान आहे, महाराष्ट्रातील फक्त 6 जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे. यापैकी आपल्याला योग्य विधान कोणते कोणते आहेत ते विचारले आपल्याला, त्या आधारे आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. त्या उत्तराचं, औरंगाबाद शहर जालना जिल्ह्याच्या पश्चिमेला आहे. उस्मानाबाद जिल्हा जालना जिल्ह्याच्या उत्तरेला आहे. महाराष्ट्रातील फक्त 6 जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे. 6 नाही तर एकूण 7 जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्यासोबत संलग्न आहे. बघा, आपण मॅपच्या आधारे बघूयात. पहिलं काय म्हटलंय, औरंगाबाद शहर जालना जिल्ह्याच्या पश्चिमेला आहे. मॅप बघा, औरंगाबाद शहर जालना जिल्ह्याच्या पश्चिमेला आहे का? आहे, म्हणजे अ हे अगदी बरोबर आहे. उस्मानाबाद जिल्हा जालना जिल्ह्याच्या उत्तरेला आहे. बघा मॅप, उस्मानाबाद जिल्हा इथे आहे, जालना जिल्हा इथे आहे. पश्चिमेला आहे का? उत्तरेला आहे का? नाही, खाली आहे. दक्षिणेला एक वेळ बरोबर येईल, एकतर संलग्न आहेच, मध्ये दोघांच्या मध्ये बीड आहे. त्यामुळे दुसरं विधान देखील चुकीचं ठरलं आपलं. दुसरं विधान चुकीचं आहे. तिसरं, महाराष्ट्रातील फक्त 6 जिल्ह्यांची सीमा कर्नाटकला संलग्न आहे, हे देखील चुकीचं आहे. महाराष्ट्रामध्ये 1 नांदेड, 2 लातूर, 3 उस्मानाबाद, 4 सोलापूर, 5 सांगली, 6 कोल्हापूर आणि 7 सिंधुदुर्ग अशा एकूण 7 जिल्ह्यांची सीमा कर्नाटक सोबत संलग्न आहे. म्हणजे ए किंवा अ बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. ब आणि क चुकीचे आहेत, फक्त अ बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? रायगड जिल्ह्यात 12 तालुके आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये 12 तालुके आहेत. आपण आत्ताच पाहिलं काही वेळापूर्वीच, नांदेड आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यांमध्ये 16 तालुके आहेत. त्यानंतर रायगड, नाशिक, जळगाव आणि चंद्रपूर या 4 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 15 तालुके आहेत. म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 12 नाही तर 15 तालुके आहेत. पहिलं चुकीचं आहे, असत्य आहे. पुणे प्रशासकीय विभागामध्ये 48 तालुके आहेत. पुणे या प्रशासकीय विभागामध्ये 48 तालुके आहेत, हे देखील चुकीचं आहे. कारण पुणे या डिव्हिजन मध्ये 48 नाही तर एकूण 58 तालुके आहेत. म्हणजे ब देखील चुकीचं आहे. कोकण प्रशासकीय विभागामध्ये 7 जिल्हे आहेत, हे अगदी बरोबर आहे. कोकणामध्ये 7 जिल्हे आहेत, हे अगदी बरोबर आहे. आणि इतर प्रशासकीय विभागांच्या तुलनेमध्ये औरंगाबाद विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत, हे देखील बरोबर आहे. त्यामुळे विधान अ आणि ब ही बरोबर आहेत, हे याचं बरोबर उत्तर असेल. विधान अ आणि ब ही असत्य आहेत, चूक आहेत. अ आणि ब चुकीचे आहेत, क आणि ड बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न,
हा देखील प्रश्न एमपीएससीने विचारलेला आहे. सोबत दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये दाखवलेला जिल्हा ओळखा. हा जिल्हा कोणता आहे असं आपल्याला विचारले. सोबत दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये दाखवलेला जिल्हा ओळखा. बघा, हा आहे हिंगोली जिल्हा. हा प्रश्न अशा पद्धतीने आला होता असिस्टंट मुख्य 2015 मध्ये की सोबत दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये दाखवलेला जिल्हा ओळखा. फक्त नकाशा दिला होता मध्ये ते राऊंड केलं होतं. हा कुठला जिल्हा आहे? हा आहे हिंगोली जिल्हा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हिंगोली हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोरणमाळ हे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये असलेलं ठिकाण आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, किंवा महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण कुठे? महाबळेश्वर सातारामध्ये आहे. हे बघा महत्त्वाचे मुद्दे आहेत. महाबळेश्वर सातारामध्ये आहे. लोणावळा खंडाळा पुण्यामध्ये आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या ठिकाणी आहे. भंडारदरा अहमदनगर मध्ये आहे. त्यानंतर म्हैसमाळ कुठे आहे? हे औरंगाबाद मध्ये आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. आंबोली सिंधुदुर्ग मध्ये आहे. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार मध्ये आहे. पन्हाळा कोल्हापूर मध्ये आहे आणि पाचगणी सातारा या ठिकाणी आहे. खालील पैकी कोणती जिल्हे व थंड हवेचे ठिकाण बरोबर आहेत? पालघर, जव्हार, अमरावती, तोरणमाळ, औरंगाबाद, म्हैसमाळ, कोल्हापूर, आंबोली. आपण आताच पाहिलं आंबोली कुठे आहे? आंबोली सिंधुदुर्ग मध्ये आहे. आंबोली सिंधुदुर्ग मध्ये आहे. म्हैसमाळ कुठे आहे? म्हैसमाळ औरंगाबाद मध्ये आहे. अगदी बरोबर आहे. तोरणमाळ कुठे? तोरणमाळ कुठे आहे? तर हे नंदुरबार मध्ये आहे. आणि जव्हार पालघर मध्येच आहे. जव्हार पालघर मध्येच आहे. आता आपल्याला काय विचारले? बरोबर कोणतं आहे? तर अ बरोबर आहे. त्यानंतर ब चुकीच झालं आणि क बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. अ आणि क बरोबर आहेत, हे याचं बरोबर उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3. पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? पुणे जिल्ह्याला किती जिल्ह्यांची सीमा संलग्न आहे किंवा लागून आहे? बघा, इथे आहे पुणे हा जिल्हा, इथे आहे पुणे हा जिल्हा. पुण्याला अहमदनगर, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर सातारा, त्यानंतर रायगड चौथा, त्यानंतर ठाणे पाचवा, अशा एकूण 5 जिल्ह्यांची सीमा पुणे या जिल्ह्याला संलग्न आहे. अहमदनगर, सोलापूर, सातारा, रायगड आणि ठाणे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? किंवा खालीलपैकी म्हटलंय, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत? सर्वात कमी तर 0 तालुके आहेत मुंबई शहरमध्ये, परंतु 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? रायगड आपण आत्ताच पाहिलेलं आहे. रायगडमध्ये 15 तालुके आहेत. त्यानंतर धुळ्यामध्ये एकूण 4 तालुके आहेत. नंदुरबारमध्ये 6 तालुके आहेत. सिंधुदुर्गमध्ये एकूण 8 तालुके आहेत. इथे सर्वात कमी विचारले, सर्वात कमी आहेत धुळ्यामध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक 3 धुळे हे याचं बरोबर उत्तर असेल. धुळ्यामध्ये एकूण 4 तालुके आहेत. त्यामध्ये पहिला तालुका आहे धुळे, दुसरा आहे साक्री, नावाचा तालुका. त्यानंतर सिंदखेड आहे, आणि त्यानंतर शिरपूर, असे एकूण 4 तालुके धुळे या जिल्ह्यामध्ये आहेत. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश चौरस किलोमीटर असून भारताच्या डॅश टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे. इथं डॅश टक्के म्हणजे इथं आहे 9.36%. हे मी सांगतो, तुम्ही याचं उत्तर द्या की महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे. तर ते आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. भौगोलिक क्षेत्रफळानुसार खालील जिल्ह्यांचा चढता क्रम लावा. क्षेत्रफळानुसार खाली दिलेल्या जिल्ह्यांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. बघा, पहिला जिल्हा आहे धुळे. धुळ्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 8,063 चौरस किलोमीटर. जळगाव
जळगावचं एकूण क्षेत्रफळ आहे 11,765 चौरस किलोमीटर. अमरावती या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 12,210 चौरस किलोमीटर. नागपूरचं एकूण क्षेत्रफळ आहे 9,802 चौरस किलोमीटर. आणि लातूरचं एकूण क्षेत्रफळ आहे 7,157 चौरस किलोमीटर. आणि आपल्याला चढता क्रम लावायचा आहे, म्हणजे शेवटचं किंवा सर्वात कमी पहिल्या क्रमांकावर यायला पाहिजे. म्हणजे ई सुरुवातीला यायला पाहिजे. ई कुठे आहे? इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण नाही, इथे ई आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. ई, अ, ड, ब आणि क. जोड्या लावा. जिल्हा आणि तालुका दिलेला आहे. कुठल्या जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यात ते आपल्याला विचारलेलं आहे. जिल्हा आणि तालुका. हा जो गोंड पिंपरी आहे हा चंद्रपूरमध्ये आहे. गोंड पिंपरी चंद्रपूरमध्ये आहे. त्यानंतर चारमोशी गडचिरोलीमध्ये आहे. म्हणजे अ चं 2 पाहिजे. अ चं 2 कुठे आहे? फक्त एका ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4. 2, 1, 3 आणि 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. चंद्रपूरमध्ये गोंडपिंपरी आहे. गडचिरोलीमध्ये चारमोशी आहे. त्यानंतर भंडारामध्ये मोहाडी आहे. आणि वर्धामध्ये देवळी हा तालुका आहे. पुढचा प्रश्न. अहेरी, कोचरी, मुलचेरा व डॅश हे जिल्हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुके आहेत. म्हणजे खालीलपैकी कोणता तालुका गडचिरोलीमध्ये आहे असं आपल्याला थोडक्यात विचारलेलं आहे. हा जो गोरेगाव तालुका आहे हा गोंदिया या जिल्ह्यामध्ये असलेला तालुका आहे. गोंदियामध्ये आहे गोरेगाव तालुका. जिवती हा तालुका चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. जिवती. त्यानंतर पवनी हा तालुका भंडारामध्ये आहे. आणि धानोरा हा तालुका गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. गडचिरोलीमध्ये आहे धानोरा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 धानोरा हे याचं बरोबर उत्तर असेल. आता शेवटचा प्रश्न. हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही असं विचारलेलं आहे. याचं उत्तर तुम्ही आज खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. हिंगोलीला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही? वाशिम, नांदेड, परभणी की बीड.